उलट उलट उलट. ते फुल आहे ना तिकडून अशी धरून लावायची पावडर. लाव तशी. धरा ते आता आणि लावा ते असं. याचे असं नाही, उलट झालं. असं असं धरून ते मऊ मऊ लावायचं तिला. तू कसं मऊ मऊ लावते? तसं लावायचं ते गुडियाला पण मऊ मऊ. नाही ते टोचत ना. ते टोचत. आहे थोडीशी. लावा लावा लावा. संपली संपली, जाऊ दे. द्या ओतून तिच्या तोंडावर. संपलं संपलं. आहे का थोडस? मग लावा. लावा लावा लावा. संपले. सांडून गेले. मग गोळा कर. सांडून गेली तर. नीट नीट लावा, नीट लावा. सांडून गेली पापा. आंबट. लिंबू आंबट असतो. सांडून गेलं.
पुसून घ्या. हा झालं, नीट झालं. ते भांडे नीट करा तेव्हा ते उलट झालं. ते त्याला सरळ ठेवा. हा गुड. त्याच्यात ठेवून द्या पावडर तुमचं. काम करते. काय करते? फरशी साफ करते. फार काम करते. डाग लागले का तिथं? पूजा नीट पुसत नाही ना. पूजा नीट पूजा करत नाही ना नीट. सांग बाबांना. बाबांना सांग पूजा नीट करत नाही. सांग बबडी, बाबांना सांग ना. काय झालं? झाकण उघडायचं. जा, बरं ना, चांगलं पक्क. नाही त्या उघडून घे ना मग. सगळ्यात महत्त्वाची बातमी पाहूयात. उपमुख्यमंत्रीपदी दादा भुसेंची वर्णी लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दादा भुसे हे शिंदेचे विश्वासू आणि निकटवर्तीय मानले जातात. तर भुसेंच्या रूपानं उत्तर महाराष्ट्राला मुख्यमंत्री पदाचा मान आता मिळण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या गोटातून सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय. उपमुख्यमंत्रीपदी आता दादा भुसेंची वर्णी लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर दादा भुसे हे शिंदेचे विश्वासू आणि निकटवर्तीय मानले जातात. भुसेंच्या रूपानं आता उत्तर महाराष्ट्राला उपमुख्यमंत्री पदाचा मान मिळण्याची शक्यता आहे. आताची सगळ्यात महत्त्वाची मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय. कोण हो? कोण? दादा भुसे, मालेगावचे आमदार. अच्छा. त्याला मी हुसेन हुसेन ऐकलं म्हटलं. म्हणजे काय हुसेन हुसेन ऐकलं नाही म्हणून म्हटलं. हे टाकलं तर पाहिजे.